सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेमध्ये आपण भाग क्रमांक 5 व्याकरण या भागामधील वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर या घटकांचा अभ्यास केला आणि या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत भाग क्रमांक 4 उपयोजित मराठी। उपयोजित मराठी या भागाचा अभ्यास करताना सुरुवातीला आपल्याला उपयोजित मराठी ही नेमकी काय संकल्पना आहे हे समजून घेणं हे अत्यावश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या गोष्टीचं आपण ज्यावेळी उपयोजन करतो, व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करतो, त्याला थोडक्यात आपण उपयोजित असं म्हणतो। एखाद्या गोष्टीचं उपयोजन व्यवहारामध्ये कसं केलं जातं याला आपण उपयोजित म्हणतो। आणि उपयोजित मराठी म्हणजे नेमकं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी मराठी भाषा आहे, मराठी ही मातृभाषा आहे, तर मराठी या भाषेचं आपल्या व्यवहारामध्ये आपण कशा पद्धतीनं उपयोग करून घेतो, कशा पद्धतीनं मराठी भाषेचं उपयोजन हे व्यवहारात केलं जातं, याचा थोडक्यात अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच उपयोजित मराठी होय। याची थोडक्यात व्याख्या करताना आपण असं म्हणू शकतो की मराठी भाषेचं उपयोजन व्यवहारामध्ये कसं केलं जातं हे शिकवणारं शास्त्र किंवा याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच उपयोजित मराठी होय। तर विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित मराठीमध्ये आपण आपल्या मराठी भाषेतील कोणकोणत्या घटकांचा व्यवहारामध्ये उपयोग करून घेऊ शकतो, मराठी भाषेला जास्तीत जास्त व्यवहारात उपयोगात आणून त्याचं भाषेचं उपयोजन कसं केलं जातं आणि भाषेच्या उपयोजनाची नेमकी क्षेत्र कोणकोणती आहेत, ते अधिकाधिक व्यापक आणि विविधांगी कशा स्वरूपाची होत आहेत, या पद्धतीचा थोडक्यात अभ्यास आपण उपयोजित मराठी या भागामध्ये करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की आपली भाषा ही जी आहे, तर भाषा हे नेमकं कशाचं माध्यम आहे। मग ती मराठी भाषाच असेल असं नाही, तर कोणतीही भाषा हे नेमकं कशाचं माध्यम असतं हे सुरुवातीला आपण बघूया। तर आपण भाषिक व्यवहारात वावरतो, त्यामुळे भाषा हे आपल्या विचार, भावना, कल्पना यांच्या निर्मितीचं माध्यम आणि अभिव्यक्तीचं साधन आहे। भाषा हे कशाचं माध्यम आहे? तर भाषा हे आपल्या विचार, भावना, कल्पना यांच्या निर्मितीचं माध्यम आहे। विद्यार्थी मित्रांनो, भाषेद्वारे आपण काय करत असतो? तर भाषेद्वारे आपण आपले विचार हे एकमेकांपर्यंत पोहोचवत असतो, आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचत असतात, आपल्याला सुचलेल्या वेगवेगळ्या कल्पना किंवा हे आपल्या सर्व निर्मितीचं एक प्रकारचं माध्यम आहे आणि आपण भाषिक व्यवहारातच वावरत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभिव्यक्तीचं म्हणजे आपल्या प्रकटीकरणाचं एक साधन हे सुद्धा भाषाच आहे। आपल्याला एखादा विचार समोरच्यापर्यंत मांडायचा असेल तर आपण त्यासाठी कशाचा वापर करतो? तर आपण भाषेचा वापर करत असतो आणि त्यामुळेच भाषा हे आपल्या विचार, भावना आणि कल्पना यांच्या निर्मितीचं माध्यम तर आहेच, परंतु ते आपल्या अभिव्यक्तीचं म्हणजेच प्रकटीकरणाचं सुद्धा एक प्रकारचं साधन आहे। त्यानंतर साहित्य, सामाजिक शास्त्रे, विज्ञान, तंत्रज्ञान यांचे ज्ञान भांडार भाषेमध्ये साठवलं जातं। भाषेमध्ये काय काय साठवलं जातं? तर साहित्य असो, सामाजिक शास्त्र असो किंवा विज्ञान, तंत्रज्ञान यांचं ज्ञान भांडार असो, प्रत्येक विषयाचं, प्रत्येक शास्त्राचं ज्ञान भांडार हे कशामध्ये साठवलं जातं? तर ते भाषेमध्ये साठवलं जात असतं आणि त्यामुळेच काय होत असतं? त्यामुळेच भाषा हे व्यक्तीच्या समृद्धीचं आणि मानवी प्रगतीचं एक प्रमुख साधन बनलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक शास्त्राचं ज्ञान भांडार हे भाषेमध्ये जर साठवलं जात असेल आणि म्हणूनच काय होत जातं की भाषा हे व्यक्तीच्या समृद्धीचं एक प्रकारचं साधन तर आहेच, परंतु संपूर्ण मानवजातीच्या मानवी प्रगतीचं ते एक प्रमुख साधन आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भाषा ही कशामधून विकसित होत असते हे जर आपण बघितलं तर भाषेची काही विविध कौशल्ये आहेत, हे सुद्धा आपण सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बघितलंच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भाषा ही कशांमधून विकसित होत असते? तर श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन यांमधून आपली भाषा ही विकसित होत असते आणि हीच भाषेची कौशल्ये सुद्धा आहेत। श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन यांमधूनच आपली भाषा ही विकसित होत जाते, भाषेची हळूहळू प्रगती होत जाते। त्यानंतर भाषेच्या माध्यमातून आपण काय करतो? तर एकमेकांशी संवाद साधतो, अभिव्यक्त होतो, प्रकट होत जातो। हे आपण सुरुवातीला जे बघितलं की विचार, भावना, कल्पना यांच्या निर्मितीचं माध्यम आणि अभिव्यक्तीचं साधन ही भाषाच आहे।
म्हणूनच त्याच पद्धतीनं भाषेच्या माध्यमातून आपण संवाद साधत असतो, अभिव्यक्त होत असतो, एकमेकांशी आपण चर्चा करत असतो ती भाषेच्या माध्यमातूनच. त्याशिवाय अनेक ठिकाणी भाषेचं उपयोजन केलं जातं. भाषेचा व्यवहारामध्ये उपयोग केला जातो. म्हणजेच भाषेचं उपयोजन म्हणजे नेमकं काय, भाषेचं उपयोजन ही नेमकी काय संकल्पना आहे हे आपण सुरुवातीला बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्मसात केलेल्या भाषिक कौशल्यांचा, शब्द भांडारांचा आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा उपयोग जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये करता येणे म्हणजे भाषेचे उपयोजन होय. भाषेचे उपयोजन म्हणजे काय ही थोडक्यात संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. ती अशा प्रकारे, आपण आत्मसात केलेल्या भाषिक कौशल्यांचा, मग ती कोणकोणती भाषिक कौशल्य असतील तर श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन ही भाषिक कौशल्य. त्यानंतर शब्द भांडार म्हणजे व्होकॅब्युलरी, शब्द भांडारांचा आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा उपयोग जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये करता येणे म्हणजे भाषेचे उपयोजन होय. अतिशय सोपी अशी व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की आपण आत्मसात केलेल्या भाषिक कौशल्यांचा, शब्द भांडारांचा आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा उपयोग जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये करता येणे म्हणजे भाषेचे उपयोजन होय. तर विद्यार्थी मित्रांनो, भाषिक कौशल्य ही झाली श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन. त्यानंतर शब्द भांडार म्हणजे व्होकॅब्युलरी आपलं वाढवणं आणि त्यानंतर अभिव्यक्ती कौशल्य, मग अभिव्यक्त होण्याची आपली वेगवेगळी कौशल्य जी भाषण, संभाषण असतील, सूत्रसंचालन असतील, एखाद्याची मुलाखत घेणं असेल, सूत्रसंचालन म्हणजेच अँकरिंग आपण करत असू, रेडिओ जॉकी असेल, या पद्धतीचा अभिव्यक्तीची ही आपली साधनं आहेत, अभिव्यक्तीची कौशल्य आहेत, यांचा उपयोग आपण जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये करता येणे म्हणजेच भाषेचे थोडक्यात उपयोजन होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मग भाषेचे उपयोजन म्हणजे काय हे आपण बघितलं. मग भाषेच्या उपयोजनाची क्षेत्र आपल्याला कोणकोणती सांगता येतील तर उदाहरणार्थ पत्रलेखन, जाहिरात, बातमी लेखन, सूत्रसंचालन, अनुवाद, मुद्रित शोधन, ब्लॉग लेखन, रेडिओ जॉकी यांसारखी भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे आपल्याला सांगता येतात. भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे कोणकोणती आहेत तर पत्रलेखन, जाहिरात, बातमी लेखन, सूत्रसंचालन, अनुवाद, मुद्रित शोधन, ब्लॉग लेखन, रेडिओ जॉकी यांसारखी इतरही भाषेच्या उपयोजनाची काही क्षेत्रे आपल्याला सांगता येतात. विद्यार्थी मित्रांनो, भाषेचं उपयोजन म्हणजे काय हे नेमकं समजून घेतल्यानंतर भाषेच्या उपयोजनाची क्षेत्र नेमकी कोणकोणती आहेत हे सुद्धा समजून घेणं हे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. ज्यावेळी आपण उपयोजित मराठी या घटकाचा, या भागाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळी आपल्याला या गोष्टींचं स्पष्टीकरण स्पष्ट झालेल्या आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि त्यामुळे भाषेचं उपयोजन कसं केलं जातं, भाषेच्या उपयोजनाची क्षेत्र कोणते आणि भाषा म्हणजे नेमकं काय, भाषा हे कशाचं साधन आहे, कशाचं माध्यम आहे, या प्रश्नांचा उलगडा थोडक्यात आपल्याला होणं हे अत्यावश्यक आहे. त्यानंतर समाजाच्या विकासाबरोबर आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे ही अधिकाधिक व्यापक आणि विविधांगी होत आहेत. त्यामधून व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. भाषेच्या उपयोजनाची क्षेत्र ही आपण बघितली, परंतु विद्यार्थी मित्रांनो, समाजाचा ज्यावेळी हळूहळू विकास होत आहे, आपला भारत देश सुद्धा विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे हळूहळू जात आहे, त्याच ठिकाणी आपल्या समाजाचा विकासही होत आहे आणि समाजाच्या विकासाबरोबर आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे ही सुद्धा अधिकाधिक व्यापक होत आहेत आणि विविधांगी होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आताचा हा जो लॉकडाऊनचा काळ आहे, कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपण शिक्षणाचं सुद्धा हे बघितलं की प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीपेक्षा ऑनलाईन शिक्षणावर अधिकाधिक भर दिला जात आहे आणि मग यावेळी काय होत आहे की आपल्या माहिती तंत्रज्ञानाची हळूहळू प्रगती होत आहे आणि मग जर माहिती तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही हळूहळू विकसित होत आहे, तर माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच काय होत आहे, आपल्या भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे सुद्धा अधिकाधिक व्यापक होत आहेत आणि ती विविधांगी अशा स्वरूपाची होत आहेत आणि त्यामधूनच आपल्याला हळूहळू काय होत आहे, व्यवसायाच्या नवनवीन संधी सुद्धा उपलब्ध होत आहेत.
आणि त्यामुळेच भाषेमध्ये उपयोजित मराठी शिकत असताना आपण त्या उपयोजनाची क्षेत्रे सुद्धा अभ्यासणं अत्यावश्यक आहे आणि ही उपयोजनाची क्षेत्रे अधिकाधिक व्यापक कशी होत आहेत, माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे ही विविधांगी कशी होत आहेत आणि व्यवसायासाठी नवनवीन संधी त्यामध्ये कशा प्रकारच्या उपलब्ध होत आहेत हे सुद्धा आपण अभ्यासणं हे या ठिकाणी अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित मराठी या भागाचा आपण ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला हेच या ठिकाणी शिकायचं आहे की भाषा, मराठी भाषा असो किंवा कोणतीही भाषा असो, ही फक्त आपल्याला एखादी परीक्षा देण्यापुरतं नाही तर व्यवहारामध्ये तिचा उपयोग आपण कशा पद्धतीनं केला पाहिजे, आपल्या व्यवसायासाठी सुद्धा आपल्याला तिचा वापर हा अधिकाधिक चांगल्या प्रमाणात कसा उपलब्ध होऊ शकेल, व्यवसायाच्या नवनवीन संधी यामध्ये कशा उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये आपण स्वतःचा व्यवसायही कशा पद्धतीनं सुरू करू शकू, तो अधिकाधिक विकसित करू शकू, या गोष्टी आपण समजून घेणं हे आपल्यासाठी यामध्ये अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं उपयोजित मराठी म्हणजे नेमकं काय, त्याच्या उपयोजनाची क्षेत्र कोणकोणती आणि ती अधिकाधिक व्यापक कशी होत आहेत हे आपण सुरुवातीला बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, 12वी मध्ये आपण कोणकोणत्या घटकाचा यामध्ये अभ्यास करणार आहोत. 12वीच्या वर्गात आपण भाषेच्या उपयोजनाशी संबंधित कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत आणि किती घटकांचा अभ्यास करणार आहोत हे समजून घेणं आपल्याला अत्यावश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या वर्गात आपण भाषेच्या उपयोजनाशी संबंधित एकूण 4 घटकांचा अभ्यास करणार आहोत. मग हे 4 घटक कोणकोणते, तर मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख या 4 घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि थोडक्यात ओळख आपण त्याची करून घेणार आहोत. कोणकोणते 4 घटक, तर मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख या 4 घटकांची ओळख आपण उपयोजित मराठी या भागामध्ये करणार आहोत, जे भाषेच्या उपयोजनाशी संबंधित काही गोष्टी आहेत किंवा घटक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने 2020-21 साठी महाराष्ट्र स्टेट बोर्डने आपला 25% सिलेबस हा इयत्ता पहिलीपासून ते 12वी पर्यंतचा कमी करण्यात आला, त्यावेळी मी एक तासिका आपली घेतली होती की कोणकोणते घटक आपल्या मराठी विषयातून वगळण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित मराठीमध्ये सुद्धा आपण ह्या ज्या 4 घटकांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख, तर या 4 घटकांमधून एक घटक हा या वर्षापुरता आपला वगळण्यात आलेला आहे, तो म्हणजे 4था घटक वृत्तलेख. तर वृत्तलेख या घटकावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत, त्यावर आधारित कोणतीही कृती आपल्याला विचारली जाणार नाहीत आणि त्यावर आधारित एकही गुणाचा प्रश्न सुद्धा आपल्याला येणार नाहीच. आणि त्यामुळे आपण फक्त सुरुवातीला ही जी प्रस्तावना बघत आहोत त्यावेळी वृत्तलेख म्हणजे नेमकं काय हे आपण अभ्यास याचा करूया. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तरीसुद्धा माझं तुम्हाला हे सांगणं असेल की व्यवहारामध्ये या सर्व घटकांचा अभ्यास कसा केला जातो, व्यवहारामध्ये त्याचा उपयोग कसा केला जातो हे समजून घेण्यासाठी तुम्ही वृत्तलेख या घटकाचा सुद्धा स्वयं अध्ययनासाठी तरी अभ्यास करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्याचा अभ्यास स्वयं अध्ययनासाठी तरी तुम्ही प्रत्येकाने हा केलाच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4 घटकांची ओळख आपण सुरुवातीला करून घेऊया. सर्वप्रथम पहिला घटक जो आहे तो म्हणजे मुलाखत. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत ही नेमकी कोणाची घेतली जाते, मुलाखत म्हणजे नेमकं काय, मुलाखतीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे, मुलाखत घेताना आपण कोणती पूर्वतयारी केली पाहिजे, मुलाखत घेताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, मुलाखत घेताना आपण कसं आपला हावभाव आपले कसे असले पाहिजेत, आपला पेहराव कसा असला पाहिजे, मुलाखत ही कोणकोणत्या ठिकाणी घेतली जाते, कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते, वाचायला मिळते, या सर्व गोष्टींचा उहापोह मुलाखत या घटकामध्ये आपण करणारच आहोत. परंतु सुरुवातीला मुलाखत यामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत याविषयी थोडक्यात आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत ही नेमकी कोणाची घेतली जाते, रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीची सरळ सरळ आपण मुलाखत घेत असतो का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. मुलाखत ही नेमकी कोणाची घेतली जाते, तर आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या, कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या किंवा आदर्शवत जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आपण वर्तमानपत्रात वाचतो, रेडिओवर ऐकतो अथवा दूरदर्शनवर पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, या एका वाक्यातून आपल्याला 2 प्रश्नांचा उहापोह झालेला आहे, 2 प्रश्नांची सोडवणूक आपली यामध्ये झालेली आहे. ती म्हणजे मुलाखत आपण नेमकी कोणाची घेतो आणि मुलाखत हे आपल्याला कुठे पाहायला आणि ऐकायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळी क्षेत्र हे आपण बघत असतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली वेगवेगळी लोक असतात. तर आपापल्या क्षेत्रांमध्ये त्या विविध क्षेत्रांमध्ये
उत्तुंग कामगिरी केलेल्या, यशस्वी झालेल्या किंवा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा असा ठसा उमटवलेल्या किंवा आदर्शवत जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आपण घेत असतो. मग यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती आपण घेत असतो. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा कसा उमटवला आहे, त्यांचं जीवन हे इतरांसाठी सुद्धा आदर्शवत का आहे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या संघर्षाला सामोरे गेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतात. आणि म्हणूनच आपण अशा आदर्शवत जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो. मग या मुलाखती आपण नेमक्या कुठं कुठं आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात? तर विद्यार्थी मित्रांनो, मुलाखती या आपण वर्तमानपत्रात वाचतो, रेडिओवर ऐकतो किंवा दूरदर्शनवर सुद्धा पाहत असतो. आणि या व्यतिरिक्त इतरही काही साधने आहेत ज्या ठिकाणी आपण मुलाखती बघत असतो किंवा ऐकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत घेणं हे सुद्धा एक प्रकारचं वेगळं असं कौशल्य आहे, एक कला आहे. कोणीही उठल्या उठल्या मुलाखत एखाद्याची घ्यायला जाईल आणि तो व्यवस्थित पद्धतीनं मुलाखत घेऊ शकेल असं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत घेण्यासाठी आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य अवगत आपल्याला असायला हवं किंवा मुलाखत घेणं ही एक वेगळी अशी कला आहे. आणि त्यामधूनच काय होत असतं, त्यामधून चांगल्या व्यावसायिक संधीसुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. जर आपण योग्य आणि चांगल्या प्रकारची अतिशय सुंदर अशा पद्धतीची एखाद्याची मुलाखत घेत असू तर आपोआप आपलं भाषिक कौशल्य आपण विकसित करत जातो, मुलाखतीचं तंत्र आपण विकसित करतो, मुलाखतीचं कौशल्य आपल्यामध्ये अधिकाधिक विकसित होत जातं आणि त्याद्वारे आपल्याला व्यावसायिक संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत, तर मुलाखतीचं नेमकं स्वरूप कसं असतं, त्यानंतर मुलाखतीसाठी आपल्याला काय काय पूर्वतयारी करावी लागते, मुलाखतीचं स्वरूप नेमकं कसं आहे, म्हणजे यामध्ये आपण बघणार आहोत मुलाखत म्हणजे नेमकं काय, मुलाखत ही कशी घेतली जाते, म्हणजेच मुलाखतीचं स्वरूप कसं आहे याचा थोडक्यात अभ्यास करू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सहज रीतीनं आपल्याला मुलाखतीचं तंत्र जरी अवगत असलं तरी प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीनं मुलाखत ही आपल्याला घ्यावी लागते. समोरचा व्यक्ती हा कोणत्या क्षेत्रातील आहे त्या क्षेत्राचा थोडक्यात आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि मगच आपण नंतर मुलाखत घेऊ शकतो. म्हणजे मुलाखत घेणारा हा कितीही अभ्यासू वृत्तीचा असेल, कितीही त्याला मुलाखतीचं तंत्र अवगत असेल तरी त्याला त्या त्या क्षेत्रातील व्यक्तीची मुलाखत घेत असताना सुरुवातीला पूर्वतयारी ही करणं अत्यावश्यक असतंच. आणि त्यामुळे मुलाखतीसाठी काय काय पूर्वतयारी करावी लागते या घटकाचा सुद्धा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेताना कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे लागते इत्यादी संबंधींचा अभ्यास आपण मुलाखत या घटकामध्ये करणार आहोत. त्यानंतर त्यामुळे मुलाखतीकडे चिकित्सकपणे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित होईल. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत या घटकाचा ज्यावेळी आपण अभ्यास करू त्यावेळी आपण या सर्व प्रश्नांचा उहापोह त्यामध्ये करणार आहोतच. आणि मग त्याद्वारे आपल्याला काय होणार आहे, तर त्याद्वारे मुलाखतीकडे चिकित्सकपणे कसं पाहायला हवं, चिकित्सकपणे कसं बघितलं जातं, तर चिकित्सकपणे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्यामध्ये हळूहळू विकसित होत जाईल. आणि मुलाखत म्हणजे नेमकं काय ही संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होईल. आणि या मार्गाने जर आपण अधिकाधिक पद्धतीनं वाटचाल करत गेलो, आपणही सराव करत गेलो तर आपणही उत्तम मुलाखतकार नक्कीच होऊ शकू. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर मुलाखतीचं तंत्र व्यवस्थित पद्धतीनं अवलंबलं तर आपल्यामध्ये मुलाखतीकडे चिकित्सक पाहण्याचा दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित होईलच. आणि त्या मार्गाने अधिकाधिक ज्यावेळी आपण वाटचाल करू लागाल त्यावेळी आपण सुद्धा उत्तम मुलाखतकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मुलाखत या घटकाचा आपण 12वीमध्ये व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास नक्की करूया, जेणेकरून भविष्यात आपणही उत्तम मुलाखतकार होऊ शकाल. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत ही नेमकी आपल्याला कुठे बघायला मिळते, ऐकायला मिळते हे आपण बघितलंच. त्या व्यतिरिक्त काही उदाहरणं सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. ती म्हणजे मुलाखती या दूरदर्शनवर, आकाशवाणीवर, वर्तमानपत्रात, साप्ताहिकात अथवा मासिकात सहजपणे पाहायला, ऐकायला, वाचायला मिळतात. त्यांचा शोध घेऊन त्या पाहाव्यात, ऐकाव्यात अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत ही आपल्याला दूरदर्शनवर, आकाशवाणीवर, वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा किंवा साप्ताहिकांमध्ये, मासिकांमध्ये सहजपणे पाहायला, ऐकायला मिळतात. त्याचप्रमाणे दिवाळी अंकांमध्ये सुद्धा काही प्रमाणात मुलाखती या आपण बघत असतो. मासिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन यांमध्ये आपण बघत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत हा शब्दच मुळात मुलाकात या शब्दांपासून, या अरबी शब्दावरून आलेला आहे. आणि हा मुलाखत हा शब्द सर्वांना परिचित आहेच.
त्याचप्रमाणे सभा, संमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा प्रकट मुलाखती ह्या होत असतात आणि त्या मुलाखती सुद्धा आपण बघणं हे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. नोकरीसाठी किंवा एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी मुलाखत कशी द्यावी लागते, त्यावेळी कोणती काळजी घ्यावी लागते, अशा काही मुद्द्यांबाबतची सविस्तर चर्चा सुद्धा आपण मुलाखत या सत्रामध्ये करणार आहोत. मुलाखत म्हणजे एक प्रकारचा संवादच असतो विद्यार्थी मित्रांनो. आपण एकमेकांशी ज्याप्रमाणे संवाद साधतो त्याप्रमाणेच थोड्या वेगळ्या पद्धतीचा संवाद म्हणजेच मुलाखत होय, परंतु तो फक्त पूर्वनियोजित संवाद असतो, ज्याची पूर्वतयारी आपण आधी केलेली असते आणि तो हेतुपूर्वक घडवून आणलेला असतो. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या मुलाखत या घटकामध्ये आपण या सर्व प्रश्नांचा उहापोह हा करणारच आहोत. या घटकांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर उपयोजित मराठीमधील भाषेच्या उपयोजनाची क्षेत्र आपण बघत आहोत. यामधील दुसरं महत्त्वाचं क्षेत्र आपण बघणार आहोत ते म्हणजे माहिती पत्रक. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती पत्रक म्हणजे नेमकं काय हे आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर माहिती पत्रकाची व्याख्या, माहिती पत्रकाची वैशिष्ट्ये कोणकोणती, माहिती पत्रक का तयार केलं जातं, या प्रश्नांचा सुद्धा उलगडा आपल्याला माहिती पत्रक या उपघटकामध्ये होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बाजारातील विविध वस्तू आणि सेवा यांसंबंधीची माहिती पत्रके आपण जवळजवळ दररोज पाहतो, वाचतो आणि गरजेनुसार त्या माहितीचा उपयोग करतो. आपल्याकडे वर्तमानपत्र येत असेल तर वर्तमानपत्रामध्ये एखाद्या वेळी एखादं पॅम्पलेट त्या ठिकाणी येतं, म्हणजेच ते थोडक्यात असतं माहिती पत्रक. आणि माहिती पत्रक हे आपल्याला येतं, एखादी जाहिरात त्या ठिकाणी दिलेली असते, त्यामध्ये भरपूर असा मोठा असा सविस्तर वर्णन त्यामध्ये त्या जाहिरातीचं केलेलं नसून फक्त काही विशिष्ट गोष्टींचा उल्लेख त्या जाहिरातीमध्ये केलेला असतो, जेणेकरून आपली नजर बरोबर त्यावर जाईल. हे थोडक्यात एखाद्या गोष्टीची जाहिरात करत असेल तर त्याची माहिती देणारं माहितीपत्रक ते असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, बाजारामध्ये अशा विविध वस्तू आणि सेवा यांसंबंधीची माहितीपत्रके आपण जवळजवळ दररोजच बघत असतो, वाचत असतो आणि गरजेनुसार त्या माहितीचा उपयोग सुद्धा आपण करत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, हे माहितीपत्रक नेमकं कसं तयार करायला हवं, माहितीपत्रकाचं नेमकं तंत्र कोणकोणतं आहे, त्याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. माहिती पत्रकातील मजकूर हा स्पष्ट, नेमका, समजण्यास सोपा असून त्याची मांडणी ही विशिष्ट प्रकारे केलेली असते. माहिती पत्रकातील मजकूर कसा असतो, भाराभार त्यामध्ये लिहिलेलं नसून तो स्पष्ट, नेमका आणि समजण्यात अतिशय सोपा असा असतो. त्याची मांडणी ही विशिष्ट प्रकारे केलेली असते, विशिष्ट पद्धतीनं केलेली असते. त्यामुळे माहिती पत्रकाचं नेटकं लेखन करणं हे सुद्धा एक प्रकारचं तंत्रच आहे, जे तंत्र आपल्याला अवगत आपण केलं पाहिजे. कोणीही माहितीपत्रक हे सविस्तर अशा मोठ्या प्रकारचं लगेचच करू शकत नाही. तर माहितीपत्रक तयार करताना नेमकं तंत्र हे अभ्यासणं आपल्याला सुरुवातीला शिकून घेणं हे अत्यावश्यक आहे. त्याची विशिष्ट अशा प्रकारची मांडणी आपल्याला जर करता येत असेल तरच आपण माहितीपत्रकाचं नेटकं लेखन कसं करावं हे तंत्र अवगत करू शकू. विद्यार्थी मित्रांनो, ते अवगत करून घेतलं तर मराठी भाषेच्या उपयोजनातून चांगल्या व्यावसायिक संधीसुद्धा आपणास नक्कीच मिळू शकतात. आपण या ज्या घटकांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत ही भाषेच्या उपयोजनाचीच काही क्षेत्रे आहेत. आणि मग भाषेच्या उपयोजनाची ही जर क्षेत्रे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या भाषेच्या उपयोजनाच्या क्षेत्रांचा आपल्याला व्यवसायासाठी सुद्धा उपयोग नक्कीच होणार आहेत. आणि म्हणूनच ज्यावेळी आपण माहितीपत्रकाचं तंत्रसुद्धा व्यवस्थित अवगत करू शकू त्यावेळी आपण भाषेच्या उपयोजनातून चांगल्या व्यावसायिक संधीसुद्धा आपल्याला नक्कीच मिळू शकतील. माहितीपत्रकाचं स्वरूप कसं असतं, ते कसं तयार केलं जातं या संबंधीचा तपशील आपणास माहितीपत्रक या घटकातून मिळतो. त्यानुसार तुम्ही नमुन्यादाखल काही माहितीपत्रके सुद्धा तयार करून पाहू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळी माहितीपत्रक या घटकाचा सविस्तर पद्धतीने अभ्यास करू त्यावेळी आपण हेही बघणार आहोत की माहितीपत्रकाचे काही नमुने आपण त्यामध्ये बघणार आहोत. माहितीपत्रक म्हणजे नेमकं काय हे आपण बघणार आहोत, त्याची स्वरूप कसं आहे, त्याचप्रमाणे माहितीपत्रकाची गरज का असते, आवश्यकता आपल्याला माहितीपत्रकाची का भासत असते हे आपण यामध्ये बघणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे,
खाद्यपदार्थ इत्यादींची माहितीपत्रके आपल्याला पाहावयास मिळतात. आणि हे प्रत्येक माहितीपत्रक कसं केलं जातं त्याचा थोडक्यात आपण अभ्यास यामध्ये करूच. आणि उदाहरणादाखल काही माहितीपत्रके सुद्धा आपल्याला यामध्ये या घटकामध्ये दिलेली आहेत. त्यानंतर माहितीपत्रकाच्या रचनेची नेमकी वैशिष्ट्य कशी असतात, त्याची आकर्षक मांडणी कशा प्रकारे केली जाते, त्याचं एक वेगळेपण कसं केलं असतं, आणि त्यामध्ये भाषाशैली ही कशा पद्धतीनं वापरली जाते, त्यामध्ये कोणकोणत्या माहितीला प्राधान्य असतो, त्यामध्ये नेमकी कोणकोणती माहिती आपण नोंदवायला हवी, त्याची उपयुक्तता काय आहे, या प्रश्नांचा उलगडा आपल्याला यामध्ये होणार आहे. या घटकांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. त्यानंतर माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचे नमुने सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. कोणकोणते मुद्दे आपल्याला माहितीपत्रकात नोंदवणं हे गरजेचं आहे याचा सुद्धा थोडक्यात अभ्यास आपण माहितीपत्रक या घटकामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता सुरुवातीला मुलाखत आणि माहितीपत्रक या घटकांमध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत हे बघितलं. आणि तिसरा आपला महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे तो म्हणजे अहवाल. विद्यार्थी मित्रांनो, अहवाल म्हणजे नेमकं काय, तर शाळा असो वा महाविद्यालय, शासकीय कार्यालय असो वा एखादी खाजगी संस्था असो, त्या ठिकाणी विविध स्वरूपाचे समारंभ कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळी शाळेमध्ये जात असतो तर शाळेमध्ये आपण ज्यावेळी जातो त्यावेळी शाळेमध्ये किंवा आपण कॉलेजमध्ये शिकत असू, शाळा असो महाविद्यालय असो, शासकीय कार्यालय असो, गव्हर्नमेंट ऑफिसेस असो, एखादी खाजगी संस्था असो, म्हणजे बँक असेल किंवा पतपेढी असेल किंवा प्रायव्हेट कोणतीही एखादी संस्था असो, कंपनी असो, त्या ठिकाणी विविध स्वरूपाचे समारंभ होत असतात, कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळांमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक महापुरुषाची जयंती पुण्यतिथी ही सुद्धा साजरी केली जाते. त्यानंतर नुकताच आपला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन झाला, स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो. प्रजासत्ताक दिन म्हणजेच गणतंत्र दिन आपण साजरा करत असतो. गेल्या महिन्यात आपण लोकमान्य टिळकांची जयंती पुण्यतिथी साजरी केली. त्यानंतर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली. अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम हे शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये आणि खाजगी संस्थांमध्ये हे नेहमी सुरूच असतात. मग ते समारंभ कार्यक्रम या पद्धतीचे जे काही सुरू असतात ते कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्या कार्यक्रमांचे अहवाल लिहिले जातात. एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला की तो कार्यक्रम फक्त तसाच राहत नाही, तर त्याचा आपल्याला एक आपण अहवाल करून ठेवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अहवाल नेमका कसा केला जातो हे आपण यामध्ये शिकणार आहोत. त्या कार्यक्रमांचे अहवाल जे लिहिले जातात, मग ते संस्थेच्या आवश्यकतेनुसार आणि कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार अहवाल लिहिणं हे एक प्रकारचं कौशल्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखादा 15 ऑगस्ट हा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचा अहवाल हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. संस्थेच्या आवश्यकतेनुसार आणि कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार अहवाल लिहिणं हे एक प्रकारचं कौशल्य आहे. उदाहरणार्थ, जर एक शाळा आहे आणि एक महाविद्यालय आहे, त्या दोन्ही ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा साजरा झाला. मग तो साजरा झाल्यानंतर त्या दोन्ही शाळांमध्ये हा वेगवेगळ्या प्रकारचा साजरा झालेला असेल. त्या ठिकाणी सूत्रसंचालन करणारी व्यक्ती वेगळी असेल, त्या ठिकाणी येणारे पाहुणे वेगळे असतील, त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला येणारे मार्गदर्शक वेगवेगळे असतील, त्या ठिकाणी ध्वजारोहण वेगवेगळ्या व्यक्तींच्या हस्ते झालेलं असेल. आणि त्याचमुळे हा अहवाल हा त्या संस्थेच्या आवश्यकतेनुसार आणि त्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आपल्याला लिहावा लागतो. आणि हे एक प्रकारचं कौशल्य आहे जे आपल्याला अवगत आपण करायलाच पाहिजे. अहवाल लेखनाचा करून घेतलेला परिचय तुम्हाला भावी जीवनात निश्चितपणे उपयोगी ठरू शकतो. अहवाल लेखन नेमकं कसं केलं जातं, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती, अहवाल लेखन करताना कोणती काळजी घ्यायला हवी, याचा अभ्यास ज्यावेळी आपण अहवाल या घटकामध्ये करणार आहोत त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शिकून घेतल्यानंतर आपल्याला भावी जीवनात याचा निश्चितपणे उपयोग हा होणारच आहे. त्यामुळे विविध स्वरूपाचे अहवाल वाचून कसे समजून घ्यावेत आणि संधी मिळाल्यास अहवाल कसे लिहावेत याचे मार्गदर्शन या घटकात आणि सोबत दिलेल्या नमुन्यांमधून आपल्याला मिळणार आहे. म्हणूनच आपण ज्यावेळी अहवाल या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळी आपण काय करणं अत्यावश्यक आहे, काय करणं गरजेचं आहे, आणि अशी आम्हालाही तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या भविष्यासाठी हे करणं गरजेचं आहे. तर विविध स्वरूपाचे अहवाल आपण वाचून घेतले पाहिजेत. फक्त वाचून घेतलेच नको पाहिजेत, तर वाचल्यानंतर ते आपण समजून घ्यायला हवेत आणि संधी मिळाल्यास अहवाल कसे लिहावेत याचे मार्गदर्शन या घटकामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठी काही नमुने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत, काही उदाहरणं सुद्धा दिलेले आहेत. ते सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घेणं हे अत्यावश्यक आहे. तर अहवालमध्ये आपण काय काय नेमकं बघणार आहोत, अहवालाचं स्वरूप कसं असतं, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कार्यालयात संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची समारंभाची योग्य पद्धतीनं नोंद करून ठेवणं म्हणजे थोडक्यात अहवाल लेखन असं आपण म्हणतो.
मग ती नोंद करताना त्यामध्ये कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश केलेला असतो. कार्यक्रम समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून ते थेट तो समारंभ किंवा कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने कसा पूर्ण होत गेला त्याची आवश्यक तेवढ्या तपशिलांसह लेखी नोंद आपल्याला अहवालामध्ये करावी लागते. किंवा एखाद्या विषयातील समस्येच्या संबंधाने माहितीच्या संकलनाचे, सर्वेक्षणाचे, विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात. तसेच प्रगती अहवाल म्हणजेच थोडक्यात प्रोग्रेस रिपोर्ट, तपासणी अहवाल म्हणजे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल आणि वार्षिक अहवाल अशा स्वरूपाचे सुद्धा अनेकविध अहवाल आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाचे आहेत. त्यानंतर अहवालाचा आराखडा कसा असतो, अहवालाची नेमकी आवश्यकता का असते, अहवालाची प्रमुख अंगे कोणकोणती आहेत, ती किती आहेत. तर अहवालाची प्रमुख 4 अंगे असतात. मग ती प्रास्ताविक, अहवालाचा मध्य, अहवालाचा शेवट, अहवालाची भाषा अशी अहवालाची अंगे आपण अभ्यासणार आहोत. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर अहवाल लेखन करताना लक्षात घ्यायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या बाबींचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत आणि नमुना दाखल अहवाल लेखनाचे काही नमुने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. या सर्व घटकांचा अभ्यास आपण अहवाल लेखनामध्ये विद्यार्थी मित्रांनो करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, भाषेच्या उपयोजनाचे क्षेत्रामधील शेवटचा घटक आपण 12वी मध्ये अभ्यासणार आहोत, तो म्हणजे वृत्तलेख. मग विद्यार्थी मित्रांनो, वृत्तलेख म्हणजे नेमकं काय? तर इयत्ता 10वी मध्ये ज्यावेळी आपण उपयोजित मराठीचा अभ्यास केला, 10वी मध्ये सुद्धा आपल्याला उपयोजित मराठी हा थोडासा भाग त्या ठिकाणी होताच अभ्यासायला. तर 10वी मध्ये आपण बातमीचं स्वरूप बघितलं. बातमीचं स्वरूप ज्यावेळी आपण बघितलं त्यावेळी आपण हेही त्यामध्ये अभ्यासलं असेल की बातमी म्हणजेच थोडक्यात काय, तर वृत्त होय. बातमी म्हणजेच वृत्त. मग बातमी अगदी नेमक्या शब्दात संक्षेपाने शब्दांकित केली जाते. बातमीची संकल्पना ज्यावेळी आपण 10वी मध्ये अभ्यासली असेल त्यावेळी आपण हे बघितलं की बातमी ही कशी असते, ती अगदी नेमक्या शब्दात असते आणि संक्षेपाने ती शब्दांकित केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, वृत्तलेख हा थोडा यापेक्षा वेगळा असतो. बातमी म्हणजे वृत्त आहेच, ती नेमक्या शब्दात संक्षेपाने शब्दांकित केली जाते. परंतु बातमीमधील माहितीच्या पलीकडे त्या बातमी संबंधीचा बराचसा तपशील हा शिल्लक राहतो. एखाद्या बातमीचं संक्षिप्त स्वरूप आपण बघतो, मग परंतु बातमीच्या त्या माहितीच्या पलीकडे त्या बातमी संबंधीचा अजून बराचसा तपशील हा शिल्लक राहिलेला असतो. त्यासंबंधी वाचकांना कुतूहल वाटत असते. म्हणजे एखादी बातमी आपण ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपण अर्धवट काहीतरी माहिती वाचली आहे, याचा आपल्याला पुरेपूर अजून याविषयीचा तपशील हा माहिती व्हायला हवा, असं आपल्याला कायम कुतूहल वाटत असतं. वाचकांना याचं कुतूहल असतं. त्या बातमीवर आधारलेल्या ज्या लेखातून त्या कुतूहलाची पूर्तता होते तो असतो वृत्तलेख. म्हणजे बातमी हे संक्षिप्त स्वरूप आहे. शब्दात संक्षेपाने शब्दांकित केली जाते बातमी आणि त्या मागचा तपशील जो असतो तो थोडक्यात वृत्तलेख असतो. त्या बातमीवर आधारलेल्या ज्या लेखातून आपल्या कुतूहलाची पूर्तता होते तो असतो वृत्तलेख. वृत्तलेखालाच आपण थोडक्यात काय म्हणतो इंग्रजीमध्ये, तर फीचर रायटिंग असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आजकाल वृत्तलेखाला, फीचरला फार महत्त्व प्राप्त झाले आहे, फार इम्पॉर्टन्स त्याला निर्माण झालेला आहे. वृत्तलेखासंबंधीच्या घटकांमधून आपणाला यासंबंधीची अधिक माहिती ही नक्कीच मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वृत्तलेख म्हणजे काय हे आपण थोडक्यात यामध्ये बघितलं आणि बाकी काही घटकांचा अभ्यास आपण वृत्तलेख या सदरामध्ये करणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला फक्त त्याचा अर्थ आणि स्वरूप हे आपण यामध्ये बघूया आणि मग नंतर आपण त्यामध्ये वृत्तलेखनाचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत, मग ते बातमीवर आधारित वृत्तलेख असो किंवा व्यक्तिचित्रणावर आधारित वृत्तलेख असो, मुलाखतीवर आधारित वृत्तलेख असो, ऐतिहासिक स्थळांविषयीचा वृत्तलेख असो किंवा नवल, गूढ, विस्मय इत्यादींवर आधारित वृत्तलेख असो, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तलेख आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर वृत्तलेखनासाठी विषय नेमके कसे सुचतात, कशावरून आपल्याला हे विषय सुचत असतात, याचा अभ्यास सुद्धा आपण यामध्ये करणार आहोत. त्यानंतर वृत्तलेख लिहिताना कोणकोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी, वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या नेमक्या कोणकोणत्या बाबी आहेत, याचा सुद्धा अभ्यास आपण वृत्तलेख या घटकामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वृत्तलेख म्हणजे काय थोडक्यात आपण बघितलंच. अनेकदा बातमी पलीकडे असलेला तपशील वाचकांना देणं हे गरजेचं असतं. म्हणजे आपण जे बघितलं की बातमी म्हणजे संक्षिप्त स्वरूप, संक्षिप्त रूप, आणि काही वेळा आपल्याला लोकांच्या मनात जे कुतूहल असतं ते कुतूहलाचं उलगडा त्यांना झाला पाहिजे, तो तपशील त्यांना पूर्णपणे मिळाला पाहिजे.
त्यासाठी पलीकडे असलेला तपशील वाचकांना देणं आपल्याला गरजेचं असतं, आवश्यक असतं. मात्र बातमीमध्ये आपल्याला तो एवढा तपशील देता येत नाही. त्यासाठी मग काय करतो आपण, तर त्यासाठी आपण वृत्तलेखाचा अवलंब करत असतो. त्यालाच इंग्रजीत थोडक्यात आपण फीचर असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्डच्या शब्दकोशामध्ये म्हणजे ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ थोडक्यात काय आपल्याला दिलेला आहे? वृत्तलेख म्हणजे काय, तर इट इज अ नॉन न्यूज आर्टिकल इन अ न्यूज पेपर, असा त्याचा थोडक्यात अर्थ दिलेला आहे. काय? इट इज अ नॉन न्यूज आर्टिकल इन अ न्यूज पेपर, असा फीचर या शब्दाचा थोडक्यात अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. मग इट इज अ नॉन न्यूज आर्टिकल इन अ न्यूज पेपर म्हणजे नेमकं काय, त्याचा भावार्थ काय, त्याचा अर्थ काय, तर बातमी पलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही, असा याचा अर्थ होतो. इट इज अ नॉन न्यूज आर्टिकल म्हणजे बातमी इन अ न्यूज पेपर, बातमी पलीकडचे खास असे काही किंवा आकर्षक असे काही. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्राचा जन्म हा पाश्चात्य देशात झालेला आहे आणि तेथील काही संकल्पना या भारतीय वृत्तपत्रात देखील रुजलेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फीचर आणि म्हणजेच वृत्तलेख होय. आता वृत्तलेख ही वर्तमानपत्रांची आणि वाचकांची थोडक्यात गरज सुद्धा बनलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण या चारही घटकांचा म्हणजेच कोणकोणते चार घटक आपण बघितले, मुलाखत, माहितीपत्रक, त्यानंतर अहवाल आणि वृत्तलेख, या घटकांचा अभ्यास आपण उपयोजित मराठी या भागामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परंतु वृत्तलेख हा भाग यावर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे, परंतु स्वयं अध्ययनासाठी तुम्ही त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता तालुका पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत वर्तमानपत्रांचे विश्व हे विस्तारलेले आहेच. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधीसुद्धा आपल्याला उपलब्ध होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेचा समारोप करताना आपण बघूया की आपण या तासिकेमध्ये नेमकं काय काय बघितलं. तर आपण वर जे चार घटक अभ्यासले, मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख, तर यावरील चार घटकांमध्ये भाषेच्या उपयोजनाचं स्वरूप हे घटकाच्या प्रकारानुसार कसं बदलतं हे आपल्याला अभ्यासता येतं. त्यानंतर मुलाखतीमधून प्रश्नोत्तराच्या साहाय्याने मुलाखत देणाऱ्याकडून माहिती काढून घ्यायची असली तरी ती अगदी वस्तुनिष्ठ आणि रुक्ष नसते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत ही प्रश्नोत्तराच्या स्वरूपातील असते, संवादाच त्यामध्ये असतो. हे आपण पाहिलं. तर मुलाखतीमधून प्रश्नोत्तराच्या साहाय्याने मुलाखत देणाऱ्याकडून माहिती आपण काढून घेत असतो. ती काढून घ्यायची असली तरी ती अगदी वस्तुनिष्ठ आणि रुक्ष अशा स्वरूपाची नसते. त्या मुलाखतीमध्ये विनोद असतो, लालित्य असतं आणि खुमासदार भाषाशैलीतून विविध रंगसुद्धा भरता येतात. फक्त ती कला, ती कौशल्य आपण अवगत करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मुलाखत हे तंत्र किंवा मुलाखत आपण समोर ऐकताना, बघताना, वाचताना आपल्याला त्या ठिकाणी वृक्ष वाटत नाही, ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची नसते. त्यामध्ये लालित्य, विनोद, खुमासदार भाषाशैली सुद्धा असते. त्यानंतर अहवाल लेखन आपण जे बघितलं, तर अहवाल लेखनात प्रामुख्याने औपचारिक स्वरूपाच्या भाषेचा अवलंब केलेला असतो. यामध्ये अनौपचारिक काही गोष्टी नसतात. पूर्णपणे औपचारिक भाषेचा, औपचारिक स्वरूपाच्या भाषेचा आपण यामध्ये अवलंब केलेला असतो. थोडक्यात प्रशासकीय भाषेचा आपण यामध्ये अवलंब केलेला असतो. माहिती पत्रकात सुद्धा औपचारिक आणि वस्तुनिष्ठ माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. माहिती पत्रकात आपण बघितलं की माहिती पत्रक हे विशिष्ट गोष्टी त्यामध्ये नोंदवलेल्या असतात, विशिष्ट पद्धतींचा फक्त त्या ठिकाणी वापर केलेला असतो. त्या माहिती पत्रकामध्ये त्या जाहिरातीची काही वैशिष्ट्ये फक्त दिलेली असतात. तर ही थोडक्यात वस्तुनिष्ठ स्वरूपाची असतात आणि औपचारिक भाषेचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो. मात्र त्याची वेगळी आणि आकर्षक मांडणी जी केलेली असते ती वाचकांचं लक्ष वेधून घेत असते. वेगळ्या स्वरूपाची मांडणी जी आकर्षक अशी असते, आपण त्या जाहिरातीला लगेच आकर्षक होऊ अशा स्वरूपाचं ते माहितीपत्रक तयार केलेलं असतं आणि त्यामुळे आपोआप आपलं लक्ष हे त्याकडे वेधलं जातं. वृत्तलेख ही संकल्पना ज्यावेळी आपण बघितली, तर विद्यार्थी मित्रांनो, वृत्तलेख हा बातमीसारखा केवळ वस्तुनिष्ठ नसतो, तर लालित्य, उपरोध, उपहास, विनोद, हलकी फुलकी उदाहरणे यांमधून तो वाचनीय स्वरूपात वाचकांपुढे येत असतो. आपण वृत्तलेख म्हणजे काय हे ज्यावेळी अभ्यासलं त्यावेळी आपण हे बघितलं की बातमीवर आधारलेल्या ज्या लेखातून त्या कुतूहलाची पूर्तता होते तो असतो वृत्तलेख. म्हणजे बातमी मागचा नेमका तपशील काय असेल त्याचा उलगडा आपल्याला यामध्ये होत असतो. तर हा उलगडा आपल्याला कसा होत असतो, तो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा नसतोच. बातमी ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते, परंतु जो वृत्तलेख असतो तो लालित्यपूर्ण असतो, उपरोध त्यामध्ये असतो, म्हणजे टीका त्यामध्ये केलेली असते, उपहास केलेला असतो, एखादा विनोद सुद्धा त्यामध्ये असतो, हलकी फुलकी उदाहरणं सुद्धा त्यामध्ये काही प्रमाणात दिलेली असतात आणि मग तो आपल्याला वाचनीय स्वरूपात वाचकांपुढे येतो. त्यामुळे वाचक हा बातमीपेक्षा वृत्तलेख हा अधिकाधिक आवडीनं वाचताना आपल्याला दिसत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या चार घटकांचा अभ्यास आपण उपयोजित मराठी या भागामध्ये करणार आहोत.
या घटकांच्या अभ्यासातून तुम्हाला तुमच्या आवडीच्या घटकासंबंधीचा अधिक अभ्यास करून त्या संदर्भातील व्यावसायिक संधीसुद्धा मिळवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित मराठी हा भाग 12वीमध्ये आपल्याला देण्याचं मुळात कारणच ते आहे की आपण मराठी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला अनेकानेक व्यावसायिक संधी ह्या उपलब्ध होऊ शकतात जर आपण ही सर्व कौशल्य अवगत करून घेतली तर. आणि म्हणूनच या घटकांच्या अभ्यासातून तुम्हाला तुमच्या आवडीच्या घटकासंबंधीचा अधिक अभ्यास होईलच आणि त्या संदर्भातील व्यावसायिक संधीसुद्धा तुम्हाला मिळवता येतील. व्यावसायिक संधी यामध्ये कुठे कुठे असतात हे सुद्धा तुम्हाला बघता येईल ही कला अवगत केली तर विद्यार्थी मित्रांनो, हे चार घटक सविस्तर पद्धतीनं आपण पुढच्या तासिकेमधून एक एक घटक करून अभ्यासूया. आणि फक्त तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की वृत्तलेख या घटकाचा अभ्यास आपण तासिकेमध्ये करू शकत नाही, कारण आपल्या परीक्षेलाही तो नाही आहे. तरीसुद्धा जर आपल्याला आपला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर वेळ मिळाला तर आपण वृत्तलेख या घटकाचा सुद्धा यामध्ये अभ्यास करूया. परंतु तुम्ही स्वयं अध्ययनासाठी घरी याचा अभ्यास नक्की करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि या तासिकेचा शेवट करताना आपण आता बघितलं उपयोजित मराठी. मग मराठी भाषा ही सुद्धा मराठी मातृभाषा ही व्यवहारामध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीनं उपयोग त्याचा करू शकतो, उपयोजन कसं केलं जातं हे आपण यामध्ये बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर यांनी सुद्धा मराठी भाषेचा गोडवा गायलेला आहे. अमृतातेही पैजा जिंके असा उल्लेख त्यांनी मराठी भाषेचा केलेला आहे. अमृतापेक्षाही गोड अशी ही भाषा आहे असा त्यांनी उल्लेख थोडक्यात त्यांच्या अभंगामध्ये केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेविषयीचीच एक चारोळी आपण या तासिकेचा शेवट करताना बघूया. भाषेचा गोडवा साखरेहुनी फार, मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार. भाषेचा गोडवा साखरेहुनी फार, मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार. वळवावी तशी वळते, सहज सगळ्यांना कळते. भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार. भाषेचा गोडवा साखरेहुनी फार, मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार. वळवावी तशी वळते, सहज सगळ्यांना कळते. भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. उपयोजित मराठीच्या या सर्व घटकांचा तुम्ही घरी नक्की सराव करा आणि नक्कीच अभ्यास करा. या सर्व संकल्पनांची, सर्व घटकांचं स्वरूप, वैशिष्ट्य हे नक्कीच समजून घ्या. धन्यवाद.